करिअर संसदेची त्या पंचसूत्री मधले 5 घटक त्यातलं तर पहिल्यांदा महत्वाचं की याची गरज समजून तुमच्याकडून जाणून घ्या बाबा काय कारण आहे की आपण दुर्लक्ष करतोय. तर तुम्हाला जगणं जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतं. तुम्हाला या ठिकाणी गोळ्यांच्या सहित जगायचं आहे का डिसिप्लिन लाईफस्टाईलनं जगायचं आहे तुम्ही ठरवा. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेचं आजचं आपलं या ठिकाणी 336वं सत्र, ज्याच्यामध्ये या ठिकाणी आरोग्य, नातेसंबंध आणि लैंगिक शिक्षण त्यामध्ये आपण दररोजच्या व्यायामाचा शरीरावर आणि पर्यायाने अभ्यासावर होणारा परिणाम हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला काही प्रश्न जे 336 किंवा 136 भाग या ठिकाणी रेग्युलर उपस्थित आहेत त्या सगळ्यांसाठी आपल्यापैकी किती जण असे आहेत की जे या ठिकाणी दररोजच्या 40 मिनिटाच्या व्यायामाचा जो आपला टास्क आहे तो अजूनही या ठिकाणी फॉलो करतायत, त्यांनी फक्त हँड रेज करा. चालेल. किती जण असे आहेत की दररोज कोणत्या तरी प्रकारचा अर्ध्या तासाचा 40 मिनिटाचा काहीतरी व्यायाम करतायत, काही असेल. चालेल, ठीक आहे, क्लिअर करा. किती जणांना असं वाटतं आपल्याला की बाबा आपण फिट आहोत, आपल्याला काही व्यायामाची गरज नाही आहे, त्यामुळे आपण तिकडे लक्ष देत नाहीये, गरज पडेल त्यावेळेला बघू, त्याने हँड रेज करा. रिॲक्शन क्लिअर करत चला. बर, आपल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांना या ठिकाणी पुस्तक वाचण्याचा जो आपला टास्क दिला होता तो दररोज या ठिकाणी चालू आहे, म्हणजे 1 मंथ 1 बुक असं आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर किती लोक आहेत असे जे पुस्तक वाचतायत किंवा रेग्युलर या ठिकाणी घेतात? ठीक, चालेल, क्लिअर करा रिॲक्शन. बघा, महत्वाचं काय आहे मी तुम्हाला सांगितलं काय, आपलं काय हे प्रवचन किंवा कीर्तनाची सिरीज नाही आहे की दररोज आपण त्या वेळेला आल्यानंतर या ठिकाणी अटेंड राहिलं आणि मग आपल्याला पुण्य लाभणार आहे, असला काय प्रकार आपल्याकडे होत नसतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये इथं तुम्ही आज ऐकणं आणि आज कृती करणं अपेक्षित असतं आणि आज केल्यानंतर ते सातत्य ठेवणं. दररोज नवीन काहीतरी तुम्ही शिकायच्या संकल्पनेनं ज्या वेळेला एकत्र येता त्यावेळेला या ठिकाणी हे आपल्याला माहित असलं पाहिजे की आपण हे लाईफस्टाईलचा भाग झाला पाहिजे, यासाठी काम करायचं. आपण यासाठी नाही काम करत आहोत, मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला की कुठला तरी एक रेकॉर्ड एस्टॅब्लिश करायचा आहे किंवा तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळाल्यामुळे नोकरीमध्ये कुठेतरी त्याचे जास्त बेनिफिट मिळणार आहेत, याच्याच दृष्टीनं करू नका, लक्षात घ्या. कंपल्सरी ऍक्टिव्हिटीचा भाग जरी असला तरी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ते किती डेली लाईफमध्ये उपयोगाला येते किंवा त्यातलं किती तुम्ही एक्झिक्यूट करता हे फार महत्वाचं असतं. आता इथं उपस्थित असणाऱ्यांपैकी असे किती जण आहेत की बाबा 24 तासाचा वेळ माझ्याकडे आहे, पण माझा अभ्यास, माझे क्लासेस, माझ्या घरचं काम, इतर गोष्टी, मित्रमैत्रिणी, त्यामुळे मला वेळ कमी पडतोय, असे किती जण आहेत त्यांनी हँड रेज करा. म्हणजे माझ्याकडे थोडंसं हे वर्कलोड जास्त आहे, काम, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, कॉलेजचं काम आहे, कॉलेजच्या या ठिकाणी जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे मला वेळ कमी पडतो, असे किती जण आहेत? दोघच आहेत, ठीक आहे. रिॲक्शन क्लिअर कर चला माधी. मग आपल्याला जर वेळ कमी पडत नाही आहे, तुम्ही बाकीचे सगळे लक्षात घ्या, आपल्याला जर करता या ठिकाणी वेळ कमी पडत नाही आणि काहीतरी आपल्याला इतरांच्या पेक्षा वेगळं किंवा करिअरसाठी करायचं असेल फोकस ठेवून, तर काही महत्वाच्या गोष्टी ज्या टाळतोय आपण त्याला महत्व द्यायला पाहिजे, हे पहिल्यांदा समजून घ्या. आपण ज्या वेळेला फास्ट फूड आणि हेल्दी फूडवर चर्चा केली त्याच वेळेला या ठिकाणी यातली काही गोष्टी ज्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत हे लक्षात घ्या, त्या गोष्टी या ठिकाणी आपण विचारात घ्यायला पाहिजेत, हे लक्षात. किती लोक असे आहेत की एक कारण आपल्याकडे असं आहे की जिम मध्ये थोडी फीस जास्त लागते त्यामुळे मी जिम जॉईन केलेली नाही, असं कोणी आहे का? जिमचे खर्च जास्त होत आहे त्याच्यावर जिम उपलब्धच नाही घराजवळ असं आहे, किंवा मुलींच्या बाबतीमध्ये असेल की सर असलं काही कल्चर आमच्याकडे नाहीच आहे की मुलींनी जिमला जायचं किंवा करायचं, लक्षात, बरोबर आहे, असं या ठिकाणी असू शकतं, हे लक्षात घ्या. मग आता ह्या सत्रामध्ये आपण बोलायचं काय, हा प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही आता 17 ते 21च्या दरम्यान असणारे सगळे तरुणाई आहे
आणि या तरुणाईला ज्या वेळेला आपण हे साधे प्रश्न विचारतो की बाबा दररोज 40 मिनिटं किमान चालायचं, पळायचं, काय व्यायाम करायचा, हा भाग आपल्या आयुष्याचा भागच नाही आता सध्या. तर मग त्याचा परिणाम अभ्यासावर काय होणार आहे, त्याचा परिणाम शरीरावर काय होणार आहे, याच्यावर आपण काय बोलायचं, हा प्रश्न महत्वाचा आहे लक्षात. त्याचं कारण समजून घ्या त्याच्यामध्ये, की पुन्हा पुन्हा ज्या वेळेला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद यांचा विचार ज्या वेळेला आपण मांडतो, त्यावेळेला स्वामी विवेकानंद हे या ठिकाणी धर्मप्रसारासाठी जितके या ठिकाणी मांडले जातात, त्यांच्याविषयी जाणलं जातं, तसं युवकांचे एक प्रेरणास्थान म्हणून त्यांचा विचार करत असताना ते सांगतात की कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा शारीरिक कसरतीचा एखादा खेळ जर तुम्ही खेळाल तर तुम्हाला जगणं जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतं. इथं पासून ते आता या ठिकाणी तुम्हाला कॉर्पोरेट कल्चरमध्ये दर 15 मिनिटाला, दर तासाला एखादा ब्रेक घेऊन तुम्ही या ठिकाणी स्वतःला मेंटेन ठेवलं पाहिजे. यासाठी कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये जिम बघायला मिळतात, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये स्विमिंग टँक बघायला मिळतात, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये वेगळा स्मोकिंग झोन बघायला मिळतो, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये वेगळे त्यांचे एंटरटेनमेंटचे इतर काही ऍक्टिव्हिटी बघायला मिळतात. हे लक्षात त्याच्यावरती. मग हे काय बदलत चालेल, आपण इकडे कधी लक्ष देणार आहोत हे लक्षात घ्या. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की सर दररोज आम्ही या ठिकाणी कॉलेजला जायचं यायचं चालत जात असतो, एवढा व्यायाम होतोच की आमचा, आणि या ठिकाणी कुठं मला ते हे करायला लावताय, असं पण काही लोकांचं होऊ शकतं. लक्षात घ्या, आपण या ठिकाणी व्यायामाचं महत्व हे वयाच्या 17व्या, 18व्या, 19व्या वर्षी पुन्हा एकदा समजून घ्यावं का, तर ते आतापर्यंत याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी कदाचित समजलेलं असणार आहे किंवा तुम्ही दुर्लक्ष केलेलं असेल. मग कुठून सुरुवात करू शकतो, जिथं या ठिकाणी सुरुवात आपली व्हायला पाहिजे असं वाटतं, तर ती कुठून व्हायला पाहिजे. तर पहिल्यांदा महत्वाचं की याची गरज समजून घ्या. ही तुमची शारीरिक क्षमता आणि या ठिकाणी मानसिक तणाव कमी करण्यासाठी, तुम्हाला या ठिकाणी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी फार महत्वाचं असतं लक्षात. आणि मग हे जे काय या ठिकाणी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या, गरजेच्या असणाऱ्या जे काही गोष्टी आहेत, ह्या समजून कशा घेणार. आता तुम्ही AI वापरताय, बऱ्याचशा लोकांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, स्क्रीन टाइम चॅटबॉक्स मध्ये टाका तुमचा, किती लोक टाकतायत बघू. आपला स्क्रीन टाइम जो रिअल आहे तो 5, 4, 5 तास. आता साधारणतः ऍव्हरेज जर आपण 4.5-5 तास, हे 5 तास हे रेग्युलर विद्यार्थी आहेत, पर्जन्य वगैरे जे आहेत ना, ही 90 डेजची ऍक्टिव्हिटी 5 वर्षाचं, हे असं करून या ठिकाणी रेग्युलर ज्यांनी या ठिकाणी स्वतःला कंट्रोल केलं, एक डिसिप्लिन लावलेले, असे जे काय आहे ते 4 तास आणि 5 तासापर्यंत आले. नाहीतर ऍव्हरेज आपला जर रेग्युलर तुम्ही बघाल जे सेशनमध्ये आहेत ते 6.5, 7, 8 तासापर्यंतचं स्क्रीन टाइम तुम्हाला बघायला मिळेल. मग हे स्क्रीन टाइम जे एवढं आहे, हे कुठंतरी आपल्याला या ठिकाणी आपल्या शरीरावर, मनावर जेवढे पॉझिटिव्ह करेल, कम्पॅरेटिव्हली काही निगेटिव्ह परिणाम देखील या ठिकाणी करणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मग हे समजून घ्यायचं असेल बाबा की काय नेमकं स्क्रीन टाइममुळे होतंय, किंवा या ठिकाणी माझा जे डेली रुटीन आहे हे किती महत्वाचं आहे, ज्याच्यावर या ठिकाणी मी आज थोडंसं यासाठी तुमच्याकडून प्रश्न अपेक्षित धरतोय की आता 2 दिवसानंतर आपला शपथविधी ज्या वेळेला 15 तारखेला आहे, त्यावेळेला डेली रुटीनमध्ये, टास्कमध्येच तो भाग आहे. म्हणजे बऱ्याच वेळा या ठिकाणी पंचसूत्री करिअर कट्ट्याची जी आहे, करिअर संसदेची, त्या पंचसूत्री मधले 5 घटक, त्यातला पहिला आहे या ठिकाणी काय, की दररोज 40 मिनिटाचा व्यायाम. मग दिलं तुम्हाला दररोज या ठिकाणी किमान या ठिकाणी 40 मिनिटं एका पुस्तकाचं वाचन, दर महिन्याला एक स्किल घ्यायचं आहे, दर महिन्याला या ठिकाणी आपल्या एका व्यक्तीला भेटायचं आहे, आणि दर महिन्याला आपल्याला या ठिकाणी एका अधिकाऱ्याला किंवा उद्योजकाला एका भेटायचं, एका अधिकाऱ्याला भेटायचं. हे जे टास्क दिलेत तुम्हाला, त्याच्यामध्ये दररोजच्या घटकामध्ये व्यायामाचं महत्व दिलं. त्याचं कारण मित्रांनो लक्षात घ्या की आज आपल्यातले बरेच विद्यार्थी आहेत की जे सकाळी 8:30च्या 8च्या लेक्चरला बसतात आणि जांभई देत असतात. हा लक्षात, हे काय होतं, म्हणजे झोप झालेली नसते का, मग रात्री 11:30-12 पर्यंत, सर कधी कधी 2-2 वाजेपर्यंत थोडंसं मोबाईलवर चॅटिंग चाललेलं असतं किंवा बाकीच्या काही गोष्टी चाललेल्या असतात, त्यामुळे मग झोप जात नाही, डोळ्यात झोप असते, त्यामुळे या ठिकाणी परत होतं. मग या ठिकाणी एक कवीचं व्यंग आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. ते म्हणतात की मी आज 68 वर्षाचा आहे, मी अजिबात या ठिकाणी व्यायाम करत नाही, लक्षात घ्या. आणि मग त्याचं कारण काय सांगतात ते लक्षात घ्या. घोडा एवढा तंदुरुस्त असतो, व्यायाम करतो, बरोबर आहे ना, घोडा या ठिकाणी झोपत नाही, म्हणजे उभा झोपतो तो, त्याच्यामध्ये बसून झोपलेला घोडा या ठिकाणी तंदुरुस्त फिट मानला जात नाही. घोड्याचं लाईफ एकदम कमी आहे. पण कासव
काही हालचाली न करता स्वस्त पडून राहतं सगळं त्याच्यामध्ये, हा लक्षात, ते वर्षानुवर्ष जगतं, म्हणून मी व्यायाम करत नाही, असं समर्थन आहे का तुमचं मत? म्हणजे मला फक्त आलेला दिवस ढकलायचा आहे, मला काय कुठं रेस्ट. प्रत्येकानं या ठिकाणी शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेण्यासाठी व्यायाम करायचा असं त्याचा अर्थ नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी हे समजून घेतलं पाहिजे की व्यायाम हा जो भाग आहे तो आपला काय आहे, कशासाठी आपल्याला करायचा आहे, आपण कशा पद्धतीनं स्वतःला घडवणार आहोत. तुमच्या या ठिकाणी सक्षम शरीरामध्ये, सदृढ शरीरामध्ये सक्षम मेंदू काम करत असतो, लक्षात घ्या. ही गरज आहे. आणि हे सेशन पुन्हा होणार आहे, मी आज जे सांगतोय तुम्हाला त्याच्या लक्षात. त्याचं कारण काय, की या सेशनची गरज आपल्याला नवीन संसदेबरोबर परत आपण एकदा घेणार आहोत, सगळी चर्चा त्याच्यामध्ये. पण आज मला थोडंसं हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं, बाबा काय कारण आहे की आपण दुर्लक्ष करतोय. जे तुमच्याकडं चॅटमधनं, मेसेजमधनं किंवा हे येऊ दे किंवा मला नाही वाटत आहे काय गरजेचं आहे असं त्याच्यामध्ये, किंवा त्याचं महत्व काय आहे याच्यावर तर तुम्ही बोलू शकाल का, हे सर पटलं आम्हाला हे महत्व, पण आम्ही त्याच्यात. किती लोकांचे रेग्युलर पीटीचे तास होत होते, तुम्ही ज्या वेळेला 11वी-12वी पर्यंत होता त्याच्या अगोदर पीटीचे तास रेग्युलर होत होते. म्हणजे पीटीच्या तासाला आपला उरलेला सिलेबस कंप्लीट करण्यात आलाय का, बाकीच्या लेक्चरने घेतलेलं, बरोबर. मग असे आपल्या आजूबाजूच्या याच्यामध्ये जर ते कल्चर नाही आहे, म्हणजे फक्त ज्याला स्टार बनायचं आहे, हिरो बनायचं आहे, त्यानंच व्यायाम केला पाहिजे, किंवा ज्याने शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरायचं आहे त्यांनीच व्यायाम केला पाहिजे, असं काही आहे का? बरोबर. म्हणजे आपल्याला काही ठिकाणी जाणवत असेल की हे सगळं होतं कुठं, हे सगळं 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या परेडच्या अगोदर थोडंफार या ठिकाणी हायस्कूलमध्ये थोडंसं शिकवलं जातं, केलं जातं. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगा डे होत असतो, दरवर्षी वर्षातनं एकदा सेलिब्रेशन मुवमेंट असते, बरोबर. किंवा या ठिकाणी आपल्या ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती कंटिन्युअसली व्यायाम करत असेल तर त्यालाच उपवासानं बघितलं जातं, म्हणजे त्याच्याकडेच थोडंसं या ठिकाणी टिकेटच्या स्वरूपामध्ये बोललं जात असतं, लक्षात. पण आता काही मुली आहेत बरं का, लक्षात घ्या, काही मुली आहेत ज्या इन्स्टाला आता रील शेअर करतायत त्याच्यावरती, म्हणजे मला व्यायामाची आवड आहे, त्यांच्या पालकांचं कौतुक आहे, लक्षात घ्या. त्या ज्या वेळेला व्यायाम करत असतानाचे वगैरे रील टाकतात, त्याच्यामध्ये फिटनेसच्या बाबतीत रील टाकतात, तर त्यांच्या पालकांचं कौतुक आहे, त्यांनी ऍक्सेप्ट केलं. कारण हे जेंडर बायस फिजिकल फिटनेस नसतो, लक्षात घ्या. प्रत्येकाला तंदुरुस्त राहण्याची गरज आहे, अधिकार आणि कर्तव्य फार लाभची गोष्ट, लक्षात, ही गरज आहे, लक्षात द्या. आता फक्त तुम्ही इतकं जरी हे केलं, लाईफस्टाईल जी बदलत चाललेली आहे, आता फ्रीलान्सर म्हणून तुम्ही काम करणार आहे, म्हणजे काय करणार आहे, मी काही एक्झाम्पल देतो मित्रांनो, लक्षात घ्या. मी आजूबाजूला माझ्या बघितलेलं असतं की ग्रॅज्युएशन नंतर त्या मुलानं फ्रीलान्सर म्हणून काम चालू केलं, त्याच्यामध्ये काम इतकं प्रचंड मिळायला लागलं, युएसच्या कंपनीवर तो काम करायचं, त्याच्यामध्ये निश्चितच त्या कंपनीवर काम करत असताना तिकडे दिवस असेल त्यावेळेला काम करायला लागायचं, म्हणजे इथं तो रात्री बसलेला असायचा, मग रात्री त्याच्याबरोबर बोलायला, बाहेर फिरायला कुणीच नाही, तो एकटाच असायचा. मग त्याच्यामध्ये थोडीशी सिगरेटची सवय लागली, मग लागेल त्यावेळेला बर्गर किंवा काहीतरी मागवून खायची सवय लागली, कोकची सवय लागली, लक्षात. आणि बऱ्यापैकी 12 ते 13 तास तो बसून राहायचा कामासाठी, लक्षात. दिवस या ठिकाणी संपला म्हणजे रात्र संपली त्याच्यामध्ये, की काम संपलं, बंद करायचं, झोपून जायचं. असं 6 ते 7 वर्ष कंटिन्युअस केल्यानंतर शरीराचे जे काही या ठिकाणी वाईट परिणाम झाले ते इतक्या याच्यात झाले मित्रांनो, लक्षात घ्या. वयाच्या 34व्या वर्षी ती व्यक्ती हार्ट अटॅकने गेली. आता हे काय आहे, म्हणजे इतकं चांगलं आपल्याला मिळालेलं शरीर आहे, आपल्याला मिळालेलं जीवन आहे, त्याच्यामध्ये 6 तास आपण स्क्रीनवर खर्च करू शकतो, तर मग आपण 40 मिनिटं माझ्यासाठी का नाही खर्च करू, स्वतःसाठी. आणि मग हे 40 मिनिटं जे आहेत, तुम्ही सगळ्या सक्सेस स्टोरी बघा मित्रांनो. कोणत्या सक्सेस स्टोरी, जेवढे काही या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ आहेत, अधिकारी आहेत, तुकाराम मुंडेंचं पोट पुढे आलेलं दिसतं का तुम्हाला? म्हणजे तुकाराम मुंडे आता या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी याच्या अधिकारी दिसत आहेत या ठिकाणी, म्हणजे फ्लेम मध्ये आहेत, किंवा तुम्ही त्यांचे रील्स बघता करत असताना त्यांची विधान भवनातली एंट्री बघा, किंवा ते ज्यावेळेला जातात त्यावेळेस बघा त्याच्यावरती. म्हणजे कुठेतरी या ठिकाणी त्यांनी स्वतःला मेंटेन ठेवलेलं आहे, कारण त्यांना माहित आहे मला बाकीच्या सगळ्या जगाशी संघर्ष करायचा आहे, मला या ठिकाणी थोडंसं माझ्या शरीराकडे लक्ष द्यावंच लागणार आहे, हे लक्षात ठेवा. काही लोक आहेत की जे हेल्थ इन्शुरन्स दर महिन्याला, दरवर्षी रेग्युलर रिन्युअल करतात, लक्षात, बरोबर. पण त्यांच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष त्यांनी त्याचा वापरच केला नाही, हे त्या अभिमानाने सांगतात.
आता काही लोकांचं काय होतं की आपण इतकं दुर्लक्ष करायचं की मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सगळं दुरुस्त करायला लागतात, मग त्यावेळेला पैसे खर्च होतात. हे लक्षात. मुळातच आत्ता मित्रांनो तुमच्या लाईफस्टाईलचा हा भाग झाला पाहिजे की दररोजचे किमान 40 मिनिट तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी द्यावे लागतील. व्यायामाचे प्रकार सांगणं हा आजच्या लेक्चरचा भागच नाही लक्षात, पण त्याचा शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम, तुमच्या अभ्यासावर त्याचा होणारा परिणाम, युपीएससी करणारे, एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत, ज्याला उद्योजक बनायचे असे विद्यार्थी आहेत, त्याला सगळ्यात महत्वाचं काय, डिसिप्लिन हा महत्वाचा पार्ट आहे. आणि हे डिसिप्लिन तुम्हाला म्हणजे तळवणकर सरांचं चुकलंय का कधी 6:55 जॉईन व्हायचं? मग त्यांना काय आता कुठं परत नोकरीला अर्ज करायचा आहे का त्याच्यामध्ये? बरं, ते नुसतं इथे येत आहेत असं नाही, ते ग्राउंडवर असतात, हे लक्षात घ्या. तसं या ठिकाणी तुमच्या बाबतीमध्ये हा लाईफस्टाईलचा भाग बनल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्हाला 2 पर्सनॅलिटी मी सांगतोय लक्षात त्या 84 वर्षाच्या ज्या माहीत असल्या पाहिजे. काय लक्षात? एक जितेंद्र आणि दुसरे शरद पवार. दोघांचं कर्तृत्व त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात वेगळं आहे लक्षात. पण जितेंद्रचा एक व्हिडिओ सर्च करा तुम्ही त्याच्यामध्ये. त्याने सांगितल्यानंतर लोकांना पटलंच नाही की तो 84 वर्षाचा आहे. इतका फिटनेस त्याने या ठिकाणी मेंटेन केला, हे लक्षात घ्या. पवार साहेबांचं वय अजून त्याच्यापेक्षा थोडंसं 2-4 वर्षांनी जास्त झालेलं आहे. त्यांच्या एकूण तत्कालीन राजकारणी लोकांच्या असणाऱ्या लाईफस्टाईलचा जो भाग होता त्या पद्धतीनं त्यांचं लाईफस्टाईल होतं. प्रचंड म्हणजे सकाळी 6 वाजता लोकांना भेटायला सुरुवात करायची, रात्री 2 वाजले 3 वाजलेत कधीही आलं तरी चालतंय. आणि प्रायोरिटी काय की काम ही प्रायोरिटी आणि या ठिकाणी फिटनेस हा दुय्यम स्थान दिल्यामुळं ते आपल्याला थोडंसं जाणवतंय. पण कम्पॅरेटिव्हली जे काही या ठिकाणी बाकीची मंडळी आहेत, आत्ताचे जे काही पॉलिटिकल लिडर्स आपण बघतोय त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, हे लक्षात घ्या. हे आपले जसे लीडर्स तुम्ही बघताय, आपले अधिकारी बघताय, ज्याला तुम्ही फॉलो करताय त्याच्यामध्ये लक्षात घ्या. तर तिथं आपणही या गोष्टीचा थोडासा विचार करूया की आपल्याला कुणाला दाखवण्यासाठी म्हणून नाही, पण दररोजचं मला माझं फ्रेश वाटलं पाहिजे, कुठेतरी या ठिकाणी माझ्या कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत, माझी या ठिकाणी काय म्हणतो की त्याला रक्ताभिसरण क्रिया जी आहे ती थोडीशी वेगाने व्हायला पाहिजे. ह्या प्रोसेस समजून घेऊया ना आपण. म्हणजे कधीतरी दवाखान्यात जायलाच पाहिजे, त्याच्यापेक्षा दररोज आपण या ठिकाणी स्वतःसाठी म्हणजे जिमचीच गरज आहे असं नाही, लक्षात घ्या. ठरवून घेतल्यानंतर तुम्ही योग्य पद्धतीचं चालणं, वेगानं चाललं असेल हे लक्षात घ्या, धावणं असेल, कमीत कमी एवढं तरी आपलं रेग्युलर असायला पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायामाचे, योगाचे प्रकार तुम्ही शिकणं. तुम्हाला दररोजचे 40 मिनिटं आयुष्यातले हे इन्व्हेस्ट करायचे आहेत. ही हेल्थ SIP आहे आपली, लक्षात घ्या. म्हणजे काय, हेल्थसाठी दररोज 40 मिनिटं इन्व्हेस्ट करत जायचं. त्याचे रिटर्न्स चांगले मिळणार आहेत, तुम्ही जास्त चांगलं काम करू शकणार आहे, लक्षात. आणि याला लगेच सुरुवात करावी लागेल. याला कुठेही तुम्हाला म्हणजे गेल्या वर्षीच्या काही बॅच मधल्या मुलींनी मला सांगितलं, सर एवढ्या सकाळी आमच्या घराच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही, कारण आमच्या इथं अंधार असतो, आम्ही थोडस गावात राहतो, लांब राहतो सगळे त्याच्या वतीतनं. पण ज्या रूम मध्ये मी असते त्या रूम मध्ये बरोबर या ठिकाणी 6ला चालू करायचं आणि 6:40 पर्यंत मी रूम मध्येच राऊंड मारत राहते. मला करायचंय तरी मी कुठेही करू शकतो, लक्षात त्याच्या वतीत. आणि मग परत या ठिकाणी मी त्यावेळेला आपलं 90 दिवसाची सेशन सिरीज चालू होती त्यावेळेची, लक्षात. सिरीज चालू झाल्यानंतर परत आपण ब्रेक का केला? आपण ज्या वेळेला सगळं सर्च करत असता गुगलवर, तुम्ही लक्षात, तुम्हाला जे पाहिजे आलेले प्रश्न सर्च करत असता, रील फॉलो करत असता, बघत असता. एकदा आज या ठिकाणी तुम्ही असे काही या ठिकाणी सातत्यानं व्यायाम करणारे, रील्स टाकणारे जे कोणी या ठिकाणी तुमचे मित्र असतील त्यांना फॉलो करून बघा. त्यांचे फिटनेस मंत्र समजून घ्या. त्याच्यामध्ये लाईफमध्ये प्रायोरिटी ज्या सगळ्या आहेत ना मित्रांनो, तसं या ठिकाणी ही प्रायोरिटीचा भाग तुमचा असला पाहिजे की दररोजचा किमान या ठिकाणी हा अर्ध्या तासाचा वेळ जरी मी आत्ता दिला तुमचा, एक लक्षात घ्या, तर तुम्हाला या ठिकाणी नंतर तो वाढवावा लागणार नाही. नाहीतर नंतर डॉक्टर सांगतात की दररोजचे 2-2.5 तास तुमचे स्वतःसाठी तुम्हाला द्यावेच लागतील. तर म्हणजे डॉक्टर सरळ सरळ काय करतात की धमकी देतात केबिन मध्ये आल्यानंतर, तुम्हाला या ठिकाणी गोळ्यांच्या सहित जगायचं आहे का डिसिप्लिन लाईफस्टाईलला जगायचं आहे, तुम्ही ठरवा. तुम्ही आता डिसिप्लिन फॉलो नाही केली तर दर महिन्याला 1-2 गोळी आम्ही वाढवत जाणार आहोत. हे ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही अलर्ट जागे झाला, त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की आतापासून आपण त्याची सवयीला साठत जाऊ देऊ नका, संचित होऊ देऊ नका वाईट सवयींचं, लक्षात द्या. आपल्याकडे चांगले निर्णय घेण्यासाठी, ऐन वेळेला येणारी निराशा टाळण्यासाठी, डिप्रेशन, एन्झायटी हे सगळं टाळण्यासाठी एक महत्वाचं आहे, तुमच्या ग्रुपमध्ये ही एक लहर आली पाहिजे सगळीकडे, ज्याला म्हणतात ना आपण चळवळ चालू झाल्यासारखं, वारा आल्यासारखं सगळीकडे. म्हणजे ही जी फिटनेससाठी फिरणारी मुलं आहेत, लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी या ठिकाणी प्रॅक्टिस करणारी किंवा हे हेवी बर्नआउट होतात.
दररोजच्या ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. आणि मग कदाचित ते हेवी बर्नआउट झालेली मुलं आपल्याला या ठिकाणी वर्गात ज्या वेळेला दिसत आहेत त्याच्यामध्ये ते आपण बघतो की ती आळसलेली असतात किंवा या ठिकाणी थोडंसं झोप येत असते, कंटाळा आलेला असतो. इतकं न करता गरजेपुरतं जेवढं आहे तेवढा तरी तुम्ही या ठिकाणी गरज केली पाहिजे हे लक्षात. दररोज तुम्ही स्वतःला या ठिकाणी तयार ठेवायला पाहिजे हे लक्षात त्याच्यामध्ये. याचं कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, की आजच्या सेशनच्या ह्याच्यात हे सेशन परत होतोय त्यामुळे मी थोडंसं बाकीच्या गोष्टी घेतोय, पुन्हा व्यवस्थित आपल्याला बोलायचंच आहे की दररोजच्या म्हणजे दररोज जर तुम्ही या ठिकाणी सवय असेल म्हणून 2 सिगरेट ओढत असाल किंवा या ठिकाणी गुटखा खात असाल, खर्रा खात असाल, एकदाच खातोय दररोज दिवसात असं तुमचं डिसिप्लिन लाईफ असेल त्याच्यामध्ये, तर त्याचा दीर्घकालीन वाईट परिणाम होणार आहे की नाही होणार? 100% होणार आहे. मग जसं या वाईट सवयीचे परिणाम आहेत तसे चांगल्या सवयीचे पण परिणाम आहेत. चांगल्या सवयीचे परिणाम व्हायला थोडासा वेळ लागतो, पण तो लाईफस्टाईलचा भाग झाला तर म्हणजे अक्षय कुमारचं एज तुम्हाला सांगितल्यानंतर कळतं, पण तो या ठिकाणी फिटनेसच्या बाबतीमध्ये त्या असणाऱ्या कितीतरी मोठ्या स्टार कास्टला तो ऐकत नाही हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. मग हे जे काही त्यांची या ठिकाणी मांडणी आहे, सक्सेस त्यांचा जो आहे, ह्या सक्सेस मधल्या अनेक कारणांच्या बरोबरच एक कारण आहे हे मला डिसिप्लिन आहे. एक वेळ मी या ठिकाणी फॉलो करतो, तो वेळ मी माझ्यासाठी देतो, मी तो देऊ शकतो, हा लक्झरी भाग आहे लक्षात घ्या. स्वतःच्या फिटनेससाठी दररोजचा अर्धा तास मी ठेवलेला आहे, याच्यामध्ये मी काही करून ते करतोच, हा लक्झरीचा भाग आहे. आणि तुम्हाला तुमची परिस्थिती अलाव करू शकत नाही, मग तुम्ही खरोखर गरीब आहात हे लक्षात घ्या. हा लक्षात, ही गरिबी कशी आहे? वैचारिक गरिबी आहे. वैचारिक दारिद्र्य जे आहे ते दूर करायचं आहे. घरची परिस्थिती बदलता येते मित्रांनो, लक्षात घ्या. आलेली आजूबाजूची सगळी परिस्थिती बदलता येते, त्यासाठी तुम्ही सक्षम असणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी काही मंडळी आहेत ते जॉबवरच इतके या ठिकाणी थकलेले असतात, केलेले असतात, पण त्यांना देखील थोड्या व्यायामाची गरज आहे, हे समजून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी काहीही करत असाल, तुमच्या लाईफस्टाईल मधला अर्ध्या तासाचा भाग किंवा 40 मिनिटाचा भाग हा फक्त दररोजचा तुमच्या व्यायामासाठी ठेवा. कॅल्क्युलेशन करा की बाबा याचा परिणाम काय होणार आहे. त्यामुळे आजचा टास्क काय आहे हे सत्र ज्या वेळा पुन्हा 15 तारखेला होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की आजचा टास्क आपल्यासाठी काय आहे. तर आजचा टास्क आपल्यासाठी हा आहे की या वयामध्ये तुम्ही आत्ता ज्या वयात आहात तुमचं वजन किती आहे, तुमची उंची किती आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आयडियल वजन किती पाहिजे, कमी आहे का जास्त याचा विचार करा. दररोज व्यायाम कोणता तुम्हाला सहन होणार आहे, कोणता झेपणार आहे आणि हळूहळू कसं वाढत जायचं आहे याचाही विचार करा. हे गरजेचं आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं काय काम करा की असे 10 पर्सनॅलिटीज या ठिकाणी शोधा, तुमच्या आजूबाजूच्या असणाऱ्या, इन्स्टावर असणाऱ्या, सोशल मीडियावर कुठे असणाऱ्या, फेमस असतील त्या, की ज्यांचं रुटीन मध्ये व्यायाम हा प्रायोरिटीचा भाग आहे. त्यांना फॉलो करा. त्यांना फॉलो करून त्यांची लाईफस्टाईल आत्मसात करण्याचा प्रयत्न, कॉपी करायला लाजायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याची ती चांगली सवय आहे, ती चांगली सवय पहिल्यांदा आपण आत्मसात करायची आहे हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं करिअर कट्ट्याच्या या सगळ्या प्लॅन मध्ये मी पुन्हा सांगतो, तुम्हाला युपीएससी करायची असेल, तुम्हाला एमपीएससी करायची असेल, तुम्हाला उद्योजक बनायचं असेल, काहीही बनायचं असेल तर तो बनण्यासाठी फिटनेस महत्वाचा आहे. युपीएससी नॉलेज टेस्टिंग एक्झाम नाही, ती पर्सनॅलिटी टेस्टिंग एक्झाम आहे हे लक्षात त्याच्यामध्ये. आणि ह्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुम्ही भरपूर अभ्यास केला आणि इतके वीक झालात की इंटरव्ह्यू पॅनलच्या समोर या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला उभं देखील राहता येत नाही आहे, किंवा राहिला तरी तुम्हाला बोलता येत नाही, तो कॉन्फिडन्स नाही आहे, असं होण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीने स्वतःला घडवत जाऊया हे लक्षात त्याच्यामध्ये. म्हणजे संकल्प असा होऊ शकतो का स्वतःला इतकं फिट ठेवा त्याच्यामध्ये की दर 6 महिन्याला 1 बॉटल ब्लड डोनेट करता आलं पाहिजे. सोपी गोष्ट आहे, लक्षात घ्या. ब्लड डोनेट केल्यानंतर काय सामाजिक काम होतं ते जाऊ दे बाजूला. त्याच्यामध्ये लगेच कोणतरी सांगेल सर ते लोक विकतात, त्याच्यामध्ये यात नाही विकतात, प्लेटलेट वेगळ्या काढतात, हे करतात, प्लाझ्मा वेगळा काढतात, तो त्यांचा व्यवसाय आहे, हा भाग जाऊ दे बाजूला. त्याच्यावर आपल्यावर काय, आपल्याला ती सवय लागली तर त्याचे पॉझिटिव्ह परिणाम द्यायचं आहे. 6 महिन्याला 1 बॉटल जर मला रक्त द्यायचं आहे, त्यासाठी मला फिट राहायला पाहिजे, या लक्षात. ते देण्याच्या याच्यामध्ये तुम्ही सक्षम राहता, तुम्हाला दवाखान्याची पायरी चढायला लागत नाही हे लक्षात घ्या त्याच्याबद्दल. आणि तुमचा वेळ जो आहे तो वेळ या ठिकाणी सगळ्यात वाईट काय जातो, वेळ जातो. आणि तो जो वेळ आहे तो बऱ्याच वेळा रिकव्हर होत नाही, लक्षात घ्या. बेड रिडन असणारे पेशंट आजूबाजूचे बघितले की तुमच्या लक्षात येईल की हातात असलेला वेळ जर चांगला वापरला तर काय परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे आजचा टास्क आपला काय आहे की थोडा शांत बसा. आतापर्यंत तुमचं जे काय लाईफस्टाईल आहे ते लिहून काढा. मी आजपर्यंत काहीच केलं नाही, किंवा मध्येच केलं होतं, मध्ये सोडून दिलं, 1 जानेवारीला चालू केलं होतं व्यायाम करणार म्हणून 5 जानेवारीला बंद केलं, असे काही संकल्प असू शकतात. अशी अपयशी प्रयत्नांची यादी तयार करा.
काय हरकत नाही. ठीक आहे. मग दुसरं काय कारण होतं? मग या मित्राबरोबर चालू केलं होतं, त्यानं बंद केला म्हणून बंद झालं. आलं लक्षात? या कारणासाठी केलं होतं, त्याच्याबरोबर ब्रेकअप झालं म्हणून बंद केलं. अशी काही कारणं असू शकतात हे लक्षात त्याच्याबद्दल. तर मग तुम्ही या ठिकाणी ठरला तर मग तुमच्या पर्सनॅलिटी निवडा, की या पर्सनॅलिटी यांच्या फिट आहेत. आलं लक्षात? त्यांचे या ठिकाणी सोशल मीडियावर ते फिटनेस विषयी बोलत असतात. त्यांच्या रील्स दिसतायत, त्यांचे व्हिडिओ दिसतायत. त्यांना फॉलो करा आणि स्वतःचं एक टाइम टेबल बनवा. करिअर कट्ट्यासोबत जर बनवायचं असेल तर ते 15 तारखेपासून टाइम टेबल बनणारच आहे, लक्षात घ्या आपलं. लक्षात. आणि याच्यावर आधारित आपण या ठिकाणी पुढे जायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या की आरोग्यम धनसंपदा हे वाक्य बऱ्याच वेळेला ऐकलं आहे. ते जगतो का आपण हे महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. आणि ती आरोग्यम धनसंपदा हे आरोग्य आणि आरोग्यापासून ती एक सगळ्यात मोठी समृद्धता आहे. पण समृद्ध आरोग्य असेल तर त्यामुळे निर्माण होणारी वेगळी संपत्ती, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, लक्षात घ्या. तर आजच्या सत्रामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्यात महत्वाचं आज आहे हे मला जाणवलं की तुमच्यातले 5-6 विद्यार्थी फक्त जागे असतात. बाकीचे सगळे झोपेत असतात. त्यांनी फक्त ते ऑन केलेलं असतं आणि पडून असतात. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये थोडासा बदल करूया. मॅक्झिमम व्हिडिओ ऑन कसे राहतील याचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात त्याच्यामध्ये. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. थोडंसं मी सांगितलेल्या पद्धतीनं रिसर्च करून स्वतःचा एक या ठिकाणी प्लॅन आपण तयार करूया. उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.